सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 44. श्लोक पाहूयात. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतौ वासो भवतीत्यानुशुश्रुम. भवतीत्यानुशुश्रुम. श्लोकाचा अर्थ पाहूयात. उत्सन्न म्हणजे विनाश झालेल्या, कुलधर्माणाम म्हणजे ज्यांना कुलपरंपरा आहेत ते, मनुष्याणाम म्हणजे अशा मनुष्यांचे, जनार्दन म्हणजे हे कृष्ण, नरके म्हणजे नरकात, नियतम म्हणजे नित्य किंवा नेहमी, वास म्हणजे निवास, भवती म्हणजे असे होते, इति म्हणजे या प्रकारे, अनुशुश्रुम म्हणजे गुरु शिष्य परंपरेद्वारे मी ऐकले आहे. आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. हे जनार्दना, ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत. अर्जुन पुढे म्हणतो की कुळधर्म नष्ट झालेल्यांना अनिश्चित काळासाठी नरकातच राहावे लागते हे आम्ही ऐकले आहे. अर्जुनाने इथे युक्तिवाद केला. तो त्याच्या वैयक्तिक अनुभवावर नाही तर त्याने आचार्यांकडून जे ऐकले त्यावर आधारित होता. ज्ञानप्राप्तीचा गुरु शिष्य परंपरा हाच वास्तविक मार्ग आहे. अशा ज्ञानात पहिल्यापासून स्थित झालेल्या योग्य व्यक्तीच्या मदतीशिवाय वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचता येत नाही. म्हणून गुरु शिष्य परंपरेला आपल्याकडे महत्त्व आहे. तसेच वर्णाश्रम संस्थेमध्ये वेगवेगळे प्रायश्चित्त विधी सांगितले आहेत, ज्यामुळे मृत्यूपूर्वी प्रायश्चित्त विधी केल्यास नरकात जाण्यापासून रोखले जाऊ शकते. अर्जुनाला वाटते की पूर्वजांच्या नरकवासाला तो कारणीभूत होईल आणि पूर्वजांना नरकात धाडण्याचे पाप हातून घडल्यामुळे त्यालाही नरकातच जावे लागेल. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.